भाजपा प्रवक्ते गणेश हाकेंनी राष्ट्रवादी विरोधी वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतलेला आहे। गणेश हाकेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीनं हल्लाबोल केलेला आहे। हाकेंच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचं राष्ट्रवादी म्हणतंय, तर राष्ट्रवादीवर टीका करणारे गणेश हाके भाजपमध्ये एकाकीच पडले आहेत। विधानसभा निवडणुकीकरता काही दिवसच शिल्लक असताना महायुतीतल्या बोलघेवड्यांच्या बेताल वक्तव्यांना जोर आलाय। भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी देखील अजित पवारांविरोधात जाहीर वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीनं लोकसभेत धर्म पाळला नाही अशी टीका गणेश हाके यांनी केली आहे। राष्ट्रवादीशी युती म्हणजे असंघाशी संघ असल्याचं हाके म्हणताय। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडून आला। गणेश हाकेंच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। गणेश हाके काही बोलत असतील तर आमचे कार्यकर्ते बोलण्यास मोकळे असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिलाय। आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी, या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात। हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही। माझं काम चालू आहे। या प्रकरणी भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष घालायला हवं असा सल्ला छगन भुजबळ देत आहेत। अशा वक्तव्यानं कार्यकर्त्यांची मनं दुभंगली जातात असं निरीक्षण भुजबळांनी नोंदवलंय। आता त्यापासून ते सांगतात की या माणसाने आमचा संबंध नाही, ते जे बोलले त्याचा आमचा पक्षाचा संबंध नाही, फक्त त्याच्यामुळे मनं दुखावली जातात। अशा वेळेला आपसामध्ये ही भांडणाची जी मजा ते विरोधी पक्ष घेणार आणि त्याचं नुकसान जे आहे महायुतीला पूर्णपणे होतं, एका पक्षाला नाही होणार। राष्ट्रवादी काँग्रेसला महायुती सामावून घेताना छोटे मोठे खटके उडताना दिसत आहेत, पण यावर महायुतीच्या नेत्यांनी वेळीच लक्ष घालणं गरजेचं आहे। अन्यथा विधानसभा निवडणूक एक दिलानं लढणं कठीण होऊन बसण्याची शक्यता आहे। ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।